जन्मालो त्याचे आजी फळ झाले साची, तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो, तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. तुका म्हणे काळ आता करू न शके बळ, तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. दक्षिणे लक्ष्मण यश वामे तु जनकात्मजा, पुरुतोर मारुते यशतम वंदे रघुनंदनम. श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी, बरण रघुबर विमल जसु जो दायको फलचारी. बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार, बल बुद्धि विद्या देव मोही हरऊ कलेस विकार. मंगल भावन मंगल हारी, प्रभु शुद्ध शरथ सीताराम चरित अति पावन, मधुर सरस परमित भावन. पुनि पुनि कीर्तनी हो मस्तक माझा पायावरी, या वारकरी संतांच्या श्री संताची माथा चरणावरी. साष्टांग हे करी दंडवत, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी. वाढले अंतरी प्रेम सुख विठाला विठाला. जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे, तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. अच्छा, पवित्र कीर्तन सेवेसाठी आपण सगळेजण एकत्रित आहोत आणि या कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमधला अतिशय महत्वाचा, चार चरणाचा, चार कडव्याचा, जन्म कसा सोन्याचा होतो कुणी केलाय या पदाचं चिंतन सांगणारा गोड असा अभंग आहे. आपण या अभंगाचं गोड चिंतन आपल्या थोड्या वेळामध्ये पाहण्याचा प्रयत्न करूया. पैकी अल्पसा पर्याय आहे आपल्या पिंपळवाड निकुंभ या गावी गेल्या अनेक वर्षापासून परंपरेचा चालत असलेला श्रीरामनवमी व हनुमान जयंतीच्या पर्व कालामध्ये अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण पिंपळवाड निकुंभ तालुका चाळीसगाव जळगाव या गावकऱ्यांच्या माध्यमातून आजची 4थ्या दिवसाची कीर्तन सेवा सकाळच्या अन्नदाते रमेश शंकर सानप, श्री पोपट भिकाहरी लोथे या सगळ्यांच्या माध्यमातून अन्नदान झालेलं आहे. आणि त्याद्वारे आज आपल्या या पवित्र पिंपळवाड नावाच्या गावी हे 4थ्या दिवसाचे कीर्तन समापन करण्याचा सुयोग आहे. थोडीशी अडचण अशी आली की निसर्ग थोडासा कोपलेला आहे. तो उद्यापासून नाही येणार पाऊस, मी नक्की सांगतो तुम्हाला. बजरंगबलीच्या साक्षीनं सांगतो, उद्यापासून पाऊस येणार नाही. थोडासा आज जरा चक्र फिरलेलं आहे. जे हे आकाश वर पडो पाहे, ब्रह्मघोळ भंगा जाय, वडवा नळ त्रिभुवन खाये परी मी तुझीच वास पाहेगा विठोबा. तरी सुद्धा मला आल्यावर वाटलं होतं आता कीर्तन होतच नाही, पण जाऊ द्या. सभा मंडप आहे, रामाचं मंदिर आहे, बजरंगबली आहे. एवढ्या छोट्याशा का कार्यकाळात आपण कीर्तन करतोय, हे फार महत् भाग्य आहे. नाही तर असं झाल्यावर माणसाचा विक्षेप होतो, मनबुद्धी स्थिर राहत नाही. आणि संकट आहे महाराज, असं संकट येऊ नये. शेतकऱ्याच्याच वाट्याला येतं. पण मी नक्की सांगतो तुम्हाला, एक दिवस थोडा गेलाय आजचा, पण तुमचे कांदे भगवान खराब करणार नाही, तुमचं जीवन देव खराब करणार नाही. काळजी करू नका. हनुमंतरायाला आपण प्रार्थना करूया. मारुतीराया, आम्ही एवढी चांगली माणसं आहोत, शुद्ध भावनेने सप्ताह ठेवतो, भजन करतो. आमच्या जीवनात मिळालेले पैसे आम्ही जर देवाला, धर्माला, देशाला देतो, तर आमच्यावरच आज हे संकट का आणतो बाबा. आज आलं येऊ दे बाबा, पण उद्यापासून असं येऊन नको देऊ, अशी प्रार्थना करूया. आणि या संबंधातून थोडंसं आलेलं हे संकट नैसर्गिक असतं, याला नैसर्गिक आपत्ती म्हणतो आपण. याला इथं कोणाचं काही चालत नाही महाराज. मग तेथे न चले काही, तुकोबाराय म्हटलं की सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई, ऐक नाही.
पुढे संचित जाईल पायी. तुका म्हणे तई यमाज्ञा, जसं यमाची आज्ञा आली की काहीच थांबत नाही, तसं हे निसर्ग कोपला की मग तिथं कोणाचं काही चालत नाही. पण तरीसुद्धा आमच्या पिंपळवाडच्या सगळ्या 40-50 तरुणांनी कीर्तनाची सेवा बंद होऊ नये म्हणून आपल्या रामाच्या मंदिरात, बजरंगबलीच्या मंदिरात कीर्तनाचं आयोजन केलं. त्याद्वारे आपल्या महाराष्ट्राचे लोकप्रिय मृदंगवादक आमचे नंदू महाराज दौंड, अगदी प्रसिद्ध आहे विठ्ठल वारकरी शिक्षण संस्था, नांदगावला महाराजांची मोठी संस्था आहे आणि खूप विद्यार्थी तयार होत आहेत. पखावज गायन अगदी प्रसिद्ध संस्था आहे. एवढी क्लिप काढा माझी बरं का. अगदी महाराष्ट्रभर त्यांच्या संस्थेचं मोठं नाव झालंय. विठ्ठल वारकरी शिक्षण संस्था स्वतः छान पखावज वाजवतात, विद्यार्थ्यांनाही तयार करतात. 100 विद्यार्थी महाराजांच्या संस्थेमध्ये यावर्षी येणार आहेत आणि चांगली संस्था, ज्याला आपण म्हणूया जोग महाराजांच्या परंपरेतली संस्था म्हणजे आमच्या नंदू महाराजांची आहे. अगदी छान टाळकरी, गायन, वादन, अगदी सुंदर विद्यार्थी संस्था असावी, पण आमच्या नंदू महाराजासारखी असावी. गोड पखवाज वादक तयार करणारी, गायन तयार करणारी. आता हे संतोष महाराज आहेतच, पण आमच्या नंदू महाराजांच्या संस्थेतली विद्यार्थीच गायन झाली, वादक झाली. मी पाहिलीत बऱ्याच वेळेला, मला त्यांनी वाजवलंय, गायलंय. अशी वारकरी शिक्षण संस्था आपल्या पश्चिम महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्याच्या भागात 1 नंबर संस्था म्हणजे आमच्या नंदू महाराजांची. आणि त्यांच्या संस्थेतली छोटी मोठी बालगोपाळ साधक मंडळी, आणि ते स्वतः या ठिकाणी नियोजन करताय. पाय भरूस तर अर्धे पाय भरले होते मगाशी गुडघ्यापर्यंत, त्यांचे धावत होते, मंडप उचलीत होते. हे सोपं नसतं महाराज, ज्याला करायचं असतं ना त्याला फार अवघड असतं. महाराज तर मंडपात आलाय आता आणि कीर्तन तर करावं लागणं, नाही केलं तर महाराज नाराज होईल. अनंत प्रश्नाचं काऊर असतं मनामध्ये आणि त्याला दाबून ठेवणं काम नियोजकाचं असतं. शास्त्र म्हणतं संत संग दुर्लभ आहे, मनुष्य जन्म दुर्लभ आहे आणि नियोजन करणारा दुर्लभ आहे बरं का. दुर्लभो मानुष्य देव, शास्त्र सांगतं माणसाचा जन्म दुर्लभ आहे. सतसंगती बहु अवघड आहे, संत भेटी अवघड आहे आणि नियोजकच तस्य दुर्लभ. नियोजन करणारा दुर्लभ असतो आणि ते आमच्या नंदू महाराजांना जमलेला आहे. 40 गाव, नांदगाव या भागामध्ये मोठे मोठे सप्ताह महाराजांनी नारळी सप्ताहासारखे नांदगावला करून दाखवले. आमच्या नंदू महाराजांच्या प्रेमपूर्वक संबंधातून, त्यांची संस्था आणि त्यांच्या संकल्पनेतून आपण सगळी दरवर्षी त्यांना प्रतिसाद देता मोठा सप्ताह होतो. आज जागा नसती पुरली मंडपात, एवढे लोक येणार होते, पण आता काय निसर्गापुढे आपण काही करू शकत नाही. आम्ही येताना कन्नडपर्यंत आम्हाला हवा सुद्धा लागली नाही, कन्नडपर्यंत वातावरणच नाही. 40 गावाचा घाट उतारल्यावर मग आम्हाला थोडं वातावरण जाणवलं की पाऊस झाला इकडं. आणि मग नंदू महाराज आम्हाला उशिरा म्हटले की मंडपच गेलाय बाबा. खरं मंडपवाल्याचं मोठं नुकसान आहे याच्यात आता, पण तरीसुद्धा आपण सगळी गावकरी एका विचाराने एकत्रित येऊन हा कार्यक्रम मंदिरात ठेवताय. सगळ्या तरुणांना, गावकऱ्यांना माझं कोटी कोटी वंदन आहे. जरी यावर्षी माझं सप्ताह तिथं झालं तर पुढच्या वर्षी मी तिथं करेल, काळजी करू नका, मी येणारच आहे, ना सोडणार नाही मी. आणि पुढच्या वर्षी दक्षिणाही कमीच द्या मला जरा. तर यावर्षी तुम्ही देणार म्हटल्यावर बरं वाटतं ना मला. ते आता काय करावं, असं झाल्यावर काही करता येत नाही हो महाराज. मस्त महाराज लोकांच्या मनात वाटतं आता काय करावं, पण काही करू शकत नाही आपण. याला पर्यायच राहत नाही बाबा या गोष्टीला. माझ्या वडिलांच्या कार्यक्रमा दिवशी असंच झालं. नंदू महाराज दुपारूनच पाऊस आला, मला रडायला आलं महाराज. त्या दिवशी मला कळालं की करणाऱ्या लोकांची काय अडचण असते महाराज. ज्या दिवशी अनुभव येतो तेव्हा कळतं की नाही. म्हणून या तरुणांनी नाराज होऊ नका. सगळ्या तरुणांना विनंती आहे, काळजी करू नका. हनुमंतराया आणि माझे राम प्रभू तुम्हाला एका वर्षाचे मिळणार नाही ते देतील, तुम्ही टेन्शन घेऊ नका. देवाच्या हातात असतं महाराज, सगळं थांबवतील भगवान उद्यापासून आणि आपला सप्ताह सुरळीत पार पडेल अशी प्रार्थना. सगळ्या तरुणांना धन्यवाद देतो, नंदू महाराजांना धन्यवाद देतो. गायण्यासाठी आमचे संतोष महाराज वाघ, आम्ही त्यांना वाघाचा संतोष म्हणतो, असे गोड गायक, प्रसिद्ध चालीच्या त्यांच्या महाराष्ट्रभर चाली गाजलेल्या आहेत. कोणाच्याही मागं म्हणू शकतात, त्यांच्या मागं म्हणणं आता अवघड आहे असे आमचे संतोष महाराज वाघ, त्यांना धन्यवाद. म्हणजे पांडुरंग महाराज भोसले परतूरकर, अगदी गोड आवाज, सरपंच आहेत ते गावचे, छान गातातही, गावाचं राजकारणही करतात आणि छानपैकी गोड स्वभाव, गाणं गोड आहे, प्रमाणाचे चाली फार सुंदर गातात, त्यांनाही वंदन. दुसरे आपल्या भागाचे राम महाराज पाटील, अगदी त्यांनी विणा घेतला होता, चांगल्या चाली मी तुमच्या ऐकल्या, गोड चाली आहे, तुमचाही आवाज गोड आहे, राम महाराजांना वंदन. संस्थेतली पुन्हा इकडचे टाळकरी, चोपदार, बालदार, विनेकरी सगळ्यांना वंदन. ज्ञानी यांची माऊली यूट्यूब चॅनल आहे, जरी आज तुम्हाला पाहिलं नाही भेटलं तर नंतर पुन्हा कायम पाहायला भेटेल असं कीर्तन ज्ञानी याची माऊली चॅनलवर आहे. त्या चॅनलवाल्यांनाही सबस्क्राईब करा, त्यांचं बेल आयकॉन दाबा, त्यांना थोडेसे पैसे त्याच्यातून मिळाले तर त्यांचं बरं राहतं, त्यांनाही धन्यवाद. आपण सगळी भाविक मंडळी, मातृवर्ग, कार्यक्रमाला सजवणारी, धजवणारी, मंडपातला इथला कार्यक्रम योगदान देऊन वर्गणी, तन मन धन काही झालं तरी चालेल, पण आमच्या गावचा सप्ताह चांगला झाला पाहिजे म्हणणारी सगळी तरुण मंडळी, सगळ्यांना कोटी कोटी वंदन करतो. सिस्टीम चांगली आहे, सभा मंडपातही तुम्ही
आवाज दिलाय. सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. आपल्या अभंगाला कीर्तनाला सुरुवात करतो. कमी वेळामध्ये अभिषेक शर्मासारखे, रोहित शर्मासारखे, विराट कोहलीसारखे कमी वेळात जास्त रन काढणार, पण कमी वेळ घेणार. गरमतय फार, पण 1 तास तुम्हाला सुंदर कीर्तन सांगून जाणार. विनंती आहे सर्वांगाचे कान करून ऐका. विठाला विठाला मृत्यू लोकांमध्ये तुमचा माझा एक जन्म, साधूचा एक जन्म आणि एक देवाचा जन्म. आता आपण परवाच्या दिवशी 26 तारखेला रामाचा जन्म साजरा केला. रामनवमीच्या दिवशी आपला सप्ताह, त्या दिवशी रामनवमीला आपण जन्म साजरा करतो. भय प्रगट कृपाला दीन दयाला कौशल्या हितकारी. ज्या ज्या वेळेला योनी संभव प्रगटला हा राघव, भगवान जन्माला येतो. कशासाठी येतो? जब जब होई धर्म की हानी बाधय सुर अधम अभिमानी. ज्या ज्या वेळेला धर्मावरती ग्लानी येते त्या त्या वेळेला भगवान अवतार धारण करतो. भक्ता कारणे येणे घेतलीसे आळी 10 गर्भवास सोसिले वनमाळी. हृदयी धरोनी तुम्ही यासी खेळावया न्याओ. हृदयी धरोनी तुम्ही यासी खेळावया न्याओ. माझ्या कानाची नाव भरी घ्यावो. माझ्या कानाची नाव भरी घ्यावो. नाव भरी घ्यावो. नाव भरी घ्यावो. ज्या ज्या वेळेला भक्तावरती संकट आहे, धर्मावरती संकट आहे, भगवान अवतार धारण करतो. चला, देवाचा जन्म, एक साधूचा जन्म आहे. ज्ञानोबाराय जन्माला आले, तुकाराम महाराज जन्माला आले, नाथ महाराज जन्माला आले, साईबाबा जन्माला आले. जेवढे संत झाले देशात ते पण जन्माला आले आणि आपण सगळेजण जन्माला आलो. पण याच्यात एक गंमत आहे. देवाचा आणि साधूचा जन्म सोन्याचा झालेला आहे आणि आपला जो जन्म आहे तो सोन्याचा होण्यासाठी मिळालेला आहे. याच जन्मी घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे. पशुकाय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगिती. बाकीच्या जन्मात आपल्या संधीचं सोनं करता येत नाही. या जन्मात बालपणात तुम्हाला संस्कार करता येतात, तरुणपणात त्याग करता येतो, म्हातारपणात भजन करता येतं. हो, तुम्ही कधी ऐकलं का गाढवं एकत्रित आले आणि सप्ताह झाला? नाही. मांजरी एकत्रित आले आणि कथा ठेवली? नाही. का नाही? पशुकाय पाप पुण्य जाणती. बाकीच्या जन्मात नंदू महाराज जन्म सोन्याचा होत नाही. याच जन्मी घडे बरं हे वेळ सापडली संधी. खूप प्रमाणे चला. नरदेह निधान लागली हाती उत्तम सार उत्तम गती. किती प्रमाण सांगू तुम्हाला. जन्म आपल्याला जो मिळालाय तो संधीचं सोनं करण्यासाठी, म्हणून बालपणामध्ये संस्कार द्यायचे महाराज. प्रत्येक मायबापाचं कर्तव्य आहे. लहान लेकराच्या डोक्यात टोपी घालायची, करंगोळी धरायची, मारुतीचं मंदिर, रामाचं मंदिर, गावातल्या सप्त्यात त्याला आणायचं, धिंगाणा घालू द्यायचा, हरिपाठात पोरं उभी करायची, नंदू महाराजांच्या संस्थेत टाकायची. का? बालपणातले संस्कार पोराला तरुणपणामध्ये सदृढ घडवत असतात. माझ्या आई बापानं मला 4थी पास झालं कीच आळंदीला नेऊन टाकलं होतं. म्हणून मी कीर्तन केसरी झालो, भागवताचार्य झालो, रामायणाचार्य झालो. तर आपल्याकडे कशाचं काय? बालपणात संस्कार मिळाले पाहिजे. मुसलमान भाविक आहेत 40 गावला, त्या हिरापूरला बरेच ठिकाणी घरं लागतात. त्या मुसलमान भाविकाची छोटीशी निरीक्षण पद्धती बघा. लहान लहान लेकराच्या डोक्यात टोपी घालतो मुसलमान, त्याच्या करंगवीला धरतो, रोज मस्जिदमध्ये नेतो त्याला. या आपला अल्लाह आहे, खुदा आहे, नमाज आहे, कुराण आहे, धर्म आहे, रोज शिकवतो त्याला. म्हणून तुम्ही मला दाखवा एकही मुसलमान असा नाही तो म्हणतो मला अल्लाह मान्य नाही. का नाही म्हणत? तो म्हणतो माझा देवच अल्लाह आहे. आता एक 8-10 दिवसापूर्वी रमजानचा महिना चालू होता. सकाळी सकाळी मी शेवगाव नावाचं गाव आहे नगर जिल्ह्यात, कीर्तन केलं. आणि सकाळचं कीर्तन असल्यामुळं नाश्ता करण्यासाठी मी घरून आहे ना एक 2-4 चपात्या आणि थोडी भाजी आणली होती. आणि आम्ही जेवायला बसलो एका झाडाखाली. एक अर्धा तास टाईम होता कीर्तनाला, जेवायला बसलो. तर एक व्यक्ती तिथं आला, तर मला ते दया आली. मी म्हटलं बाबा करा जेवण. त्याला चपाती वगैरे वाढून दिली. त्याच्या बी लक्षात नाही, तो बसला आमच्या संगत जेवायला. आम्हाला कळालं नाही तो मुसलमान आहे म्हणून. असा अन्नाचा घास तोडला चपातीचा, भाजीत बुडवला आणि तेवढ्यात त्यानं तो घास खाली मांडला. मला वाटलं काय झालं? तो म्हटलं महाराज माझ्या लक्षात नाही, मला रोजा आहे. मला सांगा, आपला माणूस म्हणला असता महाराज बसले तर कशाला सोडायचा? नाही महाराज, नाही जेवला महाराज. मी खूप आग्रह केला त्यांना.
पण नाही महाराज. त्याचं कारण बालपणात त्याच्या मायबापानं त्याला धर्म शिकवला महाराज. बालपणात आईचं कर्तव्य आहे. जिजाऊ नावाची माता जन्माला आली बहिणींनो. माहेर तिचं सिंदखेड राजा आणि सासर तिचं वेरूळचे भोसले आणि सिंदखेड राजाचे जाधव. आमचे संतोष महाराज आहेत का, यांच्या गावापाशी सिंदखेड राजा नावाचं गाव आहे. ते जिजाऊचं गाव आहे. जिजाऊ जन्माला आली बरं का. ते जिजाऊ जन्माला आली तर बापानं हत्तीहून साखर वाटली महाराज. काय बाप असेल महाराज. पोरगी जन्माला आली, बापानं हत्तीहून साखर वाटली. पोरगी पण तशीच निघाली. 8 वर्षाची झाली तलवार उचलायची, 12 वर्षात झाली घोड्यावर बसायची, 14 वर्षात झाली युद्ध खेळायची, रणरागिणी निघाली. लग्न झालं तिचं शहाजी राजाबरोबर आणि लग्न झाल्यावर काही दिवसानं मराठ्यामध्ये युद्ध लागलं. युद्ध लागल्यावर मराठ्यांच्या तलवारी आपापसात आदळल्या. एका बाजूला भावाची तलवार, एका बाजूला नवऱ्याची तलवार, एका बाजूला बापाची तलवार, एका बाजूला दिराची तलवार. आपापसातच युद्ध लागलं आणि ते युद्ध जिजामाता पाहत होते. तेवढ्यामध्ये शहाजी राजांच्या अंगावर बापाची तलवार धावून आली आणि तिनं आपल्या मेनातली तलवार काढली आणि बापाला आडवी लावली. खबरदार बाबा, अगोदर माझ्याशी युद्ध करा, अगोदर मला पाडा, अगोदर माझा निपात करा आणि मग माझ्या कुंकवाची वाट धरा. काय आई आहे महाराज. त्याला आई म्हणतात ना. नवऱ्यासाठी बापाला तलवार आडवी लावली. त्याला पातिव्रत्य धर्माचं पालन म्हणतात. हो बाबा, माझं माहेर रुसलं तरी चालेल पण माझं कुंकू वाचलं पाहिजे. त्याला पतिव्रता पत्नी म्हणतात. अशा आईच्या पोटी शिवाजी महाराज जन्माला आले. बघा, संस्कार द्यावे लागतात. 8 वर्षाचे होते शिवाजी महाराज. किती? 8 वर्षाचे. तानाजी, येसाजी, कोंडाजी, मुरारबाजी सगळी पोर अशी खेळत होती त्या शिवनेरी गडावर. आणि त्या शिवनेरी गडावर ती पोरं खेळत होती. खेळता 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 काही भिक्षुक लोक आली होती आणि ते भिक्षुक लोक म्हणते, बाळराजा भूक लागली रे, 5-7 दिवस झाले काही पोटात नाही, खायला भेटेल का? धावतच गेले महाराज. मासाहेब, आऊसाहेब, आपल्या दारात कोणीतरी भिक्षुक आलेत, खायला भाकरी मागतात, त्यांना आपल्या टोपलीतली भाकरी देऊ का? असं म्हटल्याबरोबर जोरात कानाखाली मारली जिजाऊन. का मारली माहितीये? ती म्हटली, अरे मला न विचारता भाकरी द्यायला पाहिजे होती तू. मी तुला बालपणापासून संस्कार दिले शोभा. आपल्या पोटात नसलं तरी चालेल पण आपल्या दारात जर कोणी मागायला आलं त्याला जीव घातल्याशिवाय राहायचं नाही. काय आई आहे महाराजजी. असं आई बनलं पाहिजे. आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत. कुठंही नाही. आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत. तलवारीशी लगीन लागल जडली वेडी प्रीत. लाख संकटे झेलून घेईल अशी पहाडी छाती. शुरामी सरदार आम्हाला काय कुणाची भीती. काय गीत आहे महाराज. अंगावरती शारे उभं करणार, डोक्यामध्ये मुंग्या आणणार. काय आई आहे. पोराला म्हणते, राजा आपल्या पोटात नसलं तरी चालेल पण शेजारचा आलेला भिकारी. काय आई आहे महाराज. असं बनलं पाहिजे. तानाजी पाहिजे, कोंडाणा पाहिजे, पुरंदर पाहिजे, स्वराज्य पाहिजे. अशी आई बना. आईचं धर्म आहे. एक अहिल्याबाई होळकर नावाची माता झाली, धनगर समाजात जन्माला आली. पोरगा पापी निघाला, हत्तीच्या पायाखाली चिरडून मारला आईनं महाराज. काय माय असेल महाराज. 32 वर्ष महादेवाची पिंड हातात घेतली आणि भारत देशाला तिनं 1 कोटी तीर्थक्षेत्राला निधी दिला. अहिल्याबाई होळकर नाव, पुण्य श्लोक म्हणतात तिला अहिल्याबाई. काय माय. अशी आई बना. मदालसा नावाची माता आहे. पाळण्यामध्ये झोके देताना म्हणते, राजा हा देह नाशिवंत, मळमूत्राचा बाधा वरी चर्म घातले रे. कुर्मी कीटकांचा सांदा रव रव दुर्गंधी रे. अमंगळ तिचा बांधा स्मरे त्या हरिहराव शरण जाये गोविंदा. काय आई आहे महाराज. पाळण्यामध्ये म्हणते साधूच्या संगतीत जा, संन्यासी महाराजांच्या संगतीत जा. याला आई म्हणतात. बालपणामध्ये संस्कार द्या. बरं फार छान कीर्तन आहे. असू द्या कमी लोक पण 1 वर्षभर ध्यानात ठेवा. प्रत्येक आईला माझी प्रार्थना आहे, लहान लेकराच्या कपाळी गंध लावा, त्याला रोज मंदिरात आणा, हनुमान चालीसा त्याच्याकडून पाठ करून घ्या, एखादा श्लोक त्याच्याकडून पाठ करून घ्या. एका आईनं आळंदीला बाळ गर्भात असताना पारायण केलं. कधी केलं पारायण? बाळ गर्भात असताना. पहिला महिना लागला, माऊलीच्या मंदिरात गेली. इकडे बघा, आजान वृक्षाच्या खाली पारायण केलं. ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या
जे जे स्वसंविद्या आत्मरूपा देवा तुची गणेशो सकलार्थमते प्रकाशो म्हणे निवृत्तीदासो अवधारिजो. एक एक ओवी वाचली आणि 9 महिने 9 दिवसानं बाळ झालं तिला. रांगायला लागलं ते. हळूहळू मोठं झालं. श्रीकांत दुराफे नावाचे खास आपल्या शाळेत जातो तो आळंदीला दुराफे. त्या दुराफे शाळेत शिकायला आहे ते पोरग. तर ते आता 7वीच्या वर्गात आहे. संतोष महाराज, पांडुरंग महाराज, राम महाराज, नंदू महाराज 7वीच्या वर्गातल्या त्या बाळाची ज्ञानेश्वरी मोपाठ हे पाठ झाली त्याच्या. का झाली? आईनं काळ मोबाईल पाहण्यात नाही, रील्स पाहण्यात नाही, फेसबुक पाहण्यात नाही, TV नाही, IPL नाही, फक्त आणि फक्त ज्ञानेश्वरीच्या पारायणात घालवला. पोरगा ज्ञानेश्वरी मोपाटवाला निघाला. महाराज आपल्या आईनं संस्कार दिले पाहिजे. काळ व्यर्थ नाही घालवायचा. हरी भजना विन काळ घालवू नको. 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 दोरीच्या सापा भिवून भावा, दोरीच्या सापा भिवून भावा, दोरीचा सापा भिवून भावा, दोरीचा सापा भिवून भावा. भेटी नाही जीवा शिवा, भेटी नाही जीवा शिवा, भेटी नाही शिवा शिवा भेटी नाही शिवा. अंतरीचा ज्ञान दिवा मालवू नको. अंतरीचा ज्ञान दिवा मालवू नको. हरी भजना विन काळ घालवू नको. हरी भजना विन काळ घालवू नको. हरी भजना विन काळ घालवू आपण नेहमी ऐकलं पाहिजे की नाही? दोरीच्या सापा भिवून भावा, भेटी नाही जीवा शिवा, अंतरीचा ज्ञान दिवा मालवू नको रे. हरी भजना विन काळ घालवू नको. लक्षात ठेवा, काळ व्यर्थ नाही घालवायचा. मग काळ चिंतनामध्ये चिंतने सरेतो. धन्य 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 काळ सकळ मंगळ मंगळाचे काळ सारावा चिंतने. काळ सारावा चिंतने. वासी गंगासारे. आ देवाच्या पूजने, देवाच्या पूजने. देवाच्या पूजने. देवाच्या पूजने. प्रदक्षिणा तुळशीच्या 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 दक्षिणा तुळशीच्या. विहार युक्त हार 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 विहार विहार. काय गोड शब्द आहेत बघा. काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने, प्रदक्षिणा तुळशीच्या. आपला काळ संस्कारामध्ये घालवा. आईचं काम आहे. मोबाईल 7वी 8वी 9वी 10वीच्या पोराच हातात देऊ नका. 10वीच्या पुढं द्या, 12वीच्या पुढं द्या. अहो आपल्या संस्थेला नियम करा नंदू महाराज. मायबापाला सांगायचं रविवारी फोन लावायचं, पोराच्या हातात मोबाईल द्यायचा नाही. रील स्टेटस इंस्टा याच्यातच पोरं आपली वायाला चालली. आता सावधान. फार नाद लागला त्याचा. काही काही पोरं असे जेवताना मोबाईल पाहत, खाली पाहतच नाहीत ना, सारखे मोबाईलमध्येच पाहिलेत माझ्या डोळ्यानं. बायकोला राग आला, तिला बिचारीला कांदे काढायला जायचं होतं. ती गेली ताट घेऊन. याला मिळच नाही ना, 2-4 घास मातीचे खाल्ले. दाताला खडा लागला. मग कळालं बायकोनं ताट नेलं. इतकी अवघड झालं. आमच्या बीडला मी राहिलाय गेवरे. शेजारी एक घटना घडली. आता एक नवरा असा मोबाईल पाहता पाहता दुसऱ्याच बाईच्या घरात गेला. सकाळ त्यात चुकलं, तो गेला बुवा. बाईनं तरी बघायचं ना घरातल्या. ती मोबाईलच खेळत होती. तिला वाटलं आपलाच नवरा आला. तिनं पाण्यास तांब्या भरून दिला. वर पाहिलंच नाही. त्याला वाटलं तांब्या आला म्हणजे आपलंच घर आहे. तो स्वतः बसला. त्याला मिळ नाही, हिला मिळ नाही. दोघं मोबाईलमध्ये. तेवढ्यात तिचा ओरिजिनल नवरा आला घरात. ओरिजिनल जे आलं का ते पण मोबाईलच खेळत होतं. त्यातलं दुसरीच जोडी बसलेली. निघालं बाहेर, तुझं घर आहे. असंच झालंय महाराज.
माणसं त्याच्यात अधीन झाली. मित्राला बोलत नाहीत, आईला बोलत नाहीत, भावाला बोलत नाहीत. 4 मित्र भेटले तरी बोलत नाहीत महाराज. त्याचं कारण का? व्यसन लागायला लागलं आपल्याला. आपल्या लहान लेकराच्या हातात देऊ नका. 10वीच्या पुढच्या मुलीला द्या, 10वीच्या पुढच्या बाळाला द्या. गुगल यूट्यूब ज्याला कळतं त्याला द्या. लहान लेकराच्या हातात द्याल तर तुमची पोरं बालपणातच तरुण होतील. हा, सावधान. लक्षात ठेवा माझं वाक्य. फार विचित्रता आहे बरं. सावधान सावधान सावधान. 100% नेवासा तालुक्यात एक गाव आहे. त्या गावाला मी आता कीर्तन केलं नंदू महाराज. त्या गावच्या सरपंचाने अशी पोरं आहेत तरुणी बाण, त्यांनी कीर्तन घेतलं. मग 2-2.5 तास कीर्तन केलं. तर त्या गावात संध्याकाळी 5च्या पुढे मोबाईल पाहायला बंदी आहे. पहिलं गाव येते महाराज. संध्याकाळी 5च्या पुढे कोणीच बघायचं नाही. फक्त 4 मोबाईल चालू असतात. कोणाचं काही संकट आपत्कालीन फोनसाठी. बाकी बघायचं नाही. पोरांकडून अभ्यासच करून घ्यायचा. असं गाव 1 नंबर आहे महाराज. असं आपल्याला करावं लागेल का? त्याच्यातलं नाही सगळं करता येणार आपल्याला, पण निदान मायबापाचं कर्तव्य आहे. थोडेसे पैसे भरपूर कमवा, त्याला विरोध नाही. पण पैसे कमवता कमवता आपल्या लेकराला संस्कार द्या. बालपणामध्ये गंध लावा, त्याला मंदिरात आणा, त्याला हरिपाठ हनुमान चालिसा शिकवा. बालपणातले संस्कार बालपणाच्या संधीचं सोनं असतं. तरुणपण आलंय, मग तरुणपण काय? केतन किंग, टायगर, वजीर बाबा, हिरा गोवा, ब्रिस्टॉल, गोडपल्या, क्लासिक, उडंगरम, पनामा, कोंबडा, मजूर. तुमच्याकडे आहे का? 40गावला आहे? नाही. याच्यासाठी नाही. मग आपलं जे तरुणपण आहे, तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. इथं माझ्या सुंदर रामाची मूर्ती आहे. उजव्या बाजूला माझ्या जानकीची मूर्ती आहे. इकडून डाव्या बाजूला लक्ष्मणाची मूर्ती आहे. किती छान मंदिर आहे. इतक्या सुंदर मूर्त्या दिसतात. हे 3घही जण वनवासात गेले होते, बरोबर आहे? या 3घाचीच मंदिर आहेत महाराज. हनुमंतराय असतात कोपऱ्यामध्ये, आता आपले समोर आहेत. पण मंदिरं तुम्हाला मला सांगा या 3घाचीच आहेत का? त्यांनी त्याग केला महाराज. तरुणपणातला त्याग रामायणातला आहे बघा. सकाळी गादी मिळते, संध्याकाळी वनवास मिळतो. येणाऱ्या 5 तारखेपासून माझी रामकथा आहे नारळी सप्ताहामध्ये. 50,000 लोक राहणार आहेत. खूप सुंदर रामायण आहे महाराज. फार गोड आहे रामायण. तापसवेश विशेष उदासी, 14 बरस राम वनवासी, रघुकुल रीति सदा चली आई, प्राण जाए पर बचन न जाई. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. ज्याला सकाळी गादी मिळते, संध्याकाळी त्याला वनवास मिळतो. याला जीवन म्हणतात. सकाळी आपला सप्ताह किती चांगला होता. संध्याकाळी अचानक अवकाळी पाऊस आला, मंडप फाटून गेला, लोकांची तारांबळ झाली. याला जीवन म्हणतात. असंच महाराज आहे. सकाळी आनंद असेल तर संध्याकाळी दुःख असेल. विधना तेरे लेख किसी के समझ न पाते हैं. विधात्यानं आपल्या कपाळावरती जे लिहिलेलं असतं ना, ऐका रे पिंपळवाड, विधात्यानं जे लिहिलंय त्याच्यात बदल होत नाही. विधना तेरे लेख किसी के समझ न पाते हैं. जन जन के प्रिय राम लखन सिंह बन को जाते हैं. एक राजा के राज दुलारे बन बन फिरते मारे मारे. एक राजा के राज दुलारे बन बन फिरते मारे मारे. सबके कष्ट मिटाने वाली. राम म्हटलं तरी आनंद मिळतो. राम 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 म्हटलं तर आनंद मिळतो. सबके कष्ट मिटाने वाली, कष्ट उठाते हैं. वनवासामध्ये जातात आणि चित्रकूट पर्वतावरती पत्ता पत्ता तिनका तिनका जोड़ते जाते हैं. महलों के वासी जंगल में कुटी बनाते हैं. स्वतःच्या हातानं ज्याला बंगला आहे राहिला, ज्याला राजभवन आहे, ज्याला ज्याला राहिला महल आहे, ती जानकी फुलाच्या खाली पाहू नाही.
ती जानकी स्वतःसाठी घर बांधते, याला जीवन म्हणतात. सकाळी आनंद असेल तर संध्याकाळी कधीतरी तुमच्या जीवनात दुःख असेल, नाराज व्हायचं नाही. जैसी स्थिती आहे तैसा परी आहे. कौतुक तुक आहे, कौतुक तुक आहे संचिताचे. जैसी स्थिती आहे तैसा परी आहे. कौतुक तुक आहे, कौतुक तुक आहे संचिताचे. काय गोड प्रमाण दिलं वा पांडुरंग महाराज. जैशी स्थिती आहे तैशा परी राहे, कवतक तूप आहे संचिताचे. बघत राहायचं. असंच घडतंय बघा. लखनजी म्हणतात, प्रभू आपण वनवासात आलो याचं कारण जानकी आहे, याचं कारण कैकई आहे, याचं कारण दशरथ राजे आहेत. सांगा ना प्रभू आपण वनवासात का आलो. रामचंद्र म्हणतात, माय कैकईना दोषी नव्हे दोषी तात. राज्य त्याग कानन यात्रा असे कर्मजात. खेळ चाललासे माझ्या पूर्व संचिताचा. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोष ना कुणाचा, दोष ना कुणाचा. कोणालाच दोष द्यायचा नाही. 3300 पेट्रोल पंपाचं भाडं यायचं अजितदादांना. किती? 3300 म्हणजे 3300. एक 10,000 रुपये जरा एकाचे दिवसाला यायचे. एवढे दिवसाला 3300 पेट्रोल पंपाचं भाडं यायचं. 44 साखर कारखान्याचे एकटे मालक होते अजित पवार. भारत नाही अर्ध्या जगात प्रॉपर्टी त्यांची. पण विमान खाली आदळलं, जळून मारावं लागलं. जळून महाराज चेहरा सुद्धा सापडला नाही, का अंगावरचे कपडे सापडले नाही. विचारलं मला लोकांनी कसं काय झालं असेल. त्याचं उत्तर एवढंच आहे, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोष ना कुणाचा. जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात. दुःख मुक्त जगला कारे कुणी जीवनात. कोणी महाराज असं संतोष महाराज. सकाळी पापडी खाताना दात पडलाय माझं. 38-39 वय आहे माझं. गेला एक दात महाराज. काही नसतं महाराज. लय दुःख करू नका, लय नाराज राहू नका, करूच नका. होत चालणार आहे महाराज. काही नाही. सगळे म्हातारे होणार आहेत. आपण किती वारी फेरंडवली लावा, ट्यूबा लावा, विकोटर मरी. काही माणसं लय मेकअप करतात. इतकी मेकअप, सारखं मेकअप. माझी बायको रोज फेरंडवली लावते बरं. अजून गोरीच नाही झाली महाराज ते बरं. म्हणजे एवढी काळी नाही. तुम्ही लगेच माझ्याकडे विचित्र बघू नका. मला सांगायचं काय, सगळी माणसं अशीच आहेत महाराज. नुसती मेकअप. काही फोटो असे काढतात. काढ रे फोटो, काढ फोटो. सोशल मीडियाला टाकणार. मस्त अगदी फेसबुकला फोटो काढणार. 40 गावच्या हायवेला उभं राहणार. गावातल्या मंदिरापाशी उभं राहणार. मस्त फोटो काढणार. बरं नुसते मोबाईलमध्ये नाही ठेवणार. त्याच्याशी मोठाले कट आउट बनवतात. घरामध्ये लावतात. या बाजूने एक, या बाजूने एक, मागच्या बाजूने एक. आपण त्याच्या घरात चहा प्यायला बसलो. बशी पांडुरंगाचा नाही, माऊलीचा नाही, रामाचा नाही, तुकोबाचा नाही, भगवान बाबाचा नाही, त्याचेच फोटो असतात. आणि मग आपण पाहतो काय माणूस पैलवान आहे. ज्याचा फोटो आहे तो आपल्या शेजारी बसलेला असतो. खाली खोबऱ्याची वाटी, नाकातून शेंबूड, कपाळावर आड्या. पाहतो सारखंच दिसतं. चहाची कबशी खाली म्हणले, खाली म्हातारं म्हणतं मीचे बाबा पैलवान होतो. तालुक्यात कोणाला ऐकत नव्हतो. 1 नंबर. मग म्हणावं लागतं काय होतास तू, काय झालास तू. म्हातारे होणार आहेत आपण. माटी के पुतले तुझे कितना गुमान है. अरे तेरी औकात क्या, तेरी क्या शान है. लक्षात ठेवा रे. सारी अवघी कामे खोटी अंती जाणे मसनवटी. सारी अवघी कामे खोटी अंती जाणे मसनवटी. शरीराची होय
सारी अवघी कामे खोटी अंती जाणे मसनवटी. आपल्या गावाला स्मशान आहे कोणत्या बाजूला? इकडे आहे ना? गाव नाही बघा तिथं स्मशान नाही बरं, प्रत्येक गावाला आहे. सारी अवघी कामे खोटी सगळे आपण अंती जाणे मसनवटी. शरीराची होय माती. काही गोड शब्द आहेत संतांचे. महाराज मी का सांगतो तुम्हाला ऐका, याच्यासाठी सांगतो. लखन भरत असं नाराज होऊ नका, रामचंद्र सांगतात. जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात, दुःख मुक्त जगला कारी कुणी जीवनात. काय शोक करीसी वेड्या स्वप्नीच्या फळाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोषणा पुन्हा संपूर्ण असं वाटेल तुम्हाला, ऐकतच राहावं, म्हणतच राहावं. का सांगतो महाराज मी हे लक्षात ठेवा, याच्यासाठी सांगतो. लखनजीला म्हणतात प्रभू हे आपलं काही नाही राजा, आपल्या तरुणपणातला हा त्याग आहे, याच्या पलीकडे काही नाही. आपल्या तरुणपणामध्ये साधूची संगत, अगस्ती मुनीची संगत, अगस्ती मुनीच्या आश्रमात येण्याचं भाग्य, आत्री ऋषीच्या येण्याचं भाग्य, आणखी आपल्याला केवटाच्या नावेमध्ये बसण्याचं भाग्य, सगळ्या समाजाला मिठी मारण्याचं भाग्य मिळते. तरुणपणातला त्याग आहे. वनवासात येऊन सुद्धा प्रभू तरुणपणातला त्याग करतात, म्हणून त्याग तरुणपणात असतो. भगतसिंहाचा त्याग तरुणपणातला आहे. 23व्या वर्षी लग्न जमलं होतं भगतसिंहाचं. कितव्या? 23व्या वर्षी. तुमच्याकडे येतात का पाहुणे? येतात मुलीला पाहायला, मुलाला पाहायला? जरा कमी झाले, सगळीकडेच कमी झाले. त्याचं कारण मुली मारल्या ना महाराज. आता मुली मारल्यामुळं मुली भेटत नाही. झाडं तोडले की अवकाळी पाऊस येतो, गायी मारले की असं जेव्हा लागत नाही तेव्हा पडतो. हे आपलं पाप आहे महाराज. हा निसर्ग आपल्यावरती अवकृपा कधी करतो? आपण पाप केल्यामुळं. आपण मुली मारल्या. माझ्या गावात एक टेम्पो भरून पोर आहेत बिना लग्नाची, लग्नच होत नाहीत. का? मुलीच नाही मार. त्याचं कारण आपण मुली मारल्या. अर्धी मन ऐकली तुम्ही, भगवान देताय तो छप्पर फाड के देताय, लेता है तो चमडी उधड के लेताय. हा, देताना सगळं देतो तुम्हाला, पण तुम्ही त्याचा पापात घालवला, त्रासात घालवला की मग तुमचा बदला घेतो. हा, निसर्ग सोडत नाही कधी कुणाला. अवकाळी का येतो? झाडं तोडली, गायी कापल्या महाराज. आपण 2 नंबर पाप करायला लागलो ना. भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम, काटे बनकर मत रहना. बन न सको भगवान अगर कम से कम इंसान बनो, नहीं कभी हैवान बनो, नहीं कभी शैतान बनो. बन न सको भगवान अगर तुम कम से कम इंसान बनो, नहीं कभी हैवान बनो, नहीं कभी शैतान बनो. सदाचार तुम अपना सके तो दुराचार तुम मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बनकर मत रहना. पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बनकर मत रहना. कांटे बनकर मत रहना. कांटे बनकर मत रहना. हा शिकवतोय. पाप फेडावं लागतं, पाप फेडावं लागतं. म्हणून तरुणपणामध्ये त्याग करा. 23व्या वर्षी भगतसिंहाला पाहायला पाहुणे आलते. लग्न नाही केलं त्यांनी. भारत देशासाठी त्यांनी संसदवरती बॉम्ब पाडला. त्या काळात त्यांनी लाहोरच्या कारागृहात शिक्षा भोगली आणि त्यांना फाशीची शिक्षा जाहीर झाली महाराज. 23व्या वर्षी फाशी झाली. 23-24व्या वर्षी तर तो जेलर आणायला गेला नंदू महाराज. तर ज्याला फासावर द्यायचं होतं पोरांनो, तो भगतसिंह व्यायाम करत होता. व्यायाम बैठक मारत होता, दंड ठोकत होता. आणि मग ते व्यायाम करणारे भगतसिंहाला पाहून जेलरनं डोक्याला हात लावला. आणि जेलर म्हटला, हे भगत, व्यायाम बॉडीसाठी असतो, व्यायाम जगण्यासाठी असतो. व्यायाम काय करतो? 1 तासानं फासावर जायचं. तर भगतसिंहाचं उत्तर ऐका. ते म्हटले, जेलर बरोबर आहे, व्यायाम बॉडीसाठी, बॉडी जगण्यासाठी. तुम्ही आलात न्यायला, 1 तासानं फासावर जायचं. पण काय म्हटले, आमची आई म्हटले घरी,
रोज मंदिरातल्या देवाची पूजा करते. पूजा करायला टोपलीभर फुलं तोडून आणते आणि आमची आई त्या टोपलीतले सगळे फुलं देवाला वाहत नाही जलर, त्याच्यातलं एक ताजं फुल काढते, स्वच्छ फुल काढते, न सुकलेलं फुल काढते आणि प्रयत्नपूर्वक आमची आई देवाच्या पायावर ताजंच फुल वाहते. फरक एवढाच आहे जेलर, आमच्या आईचा देव मंदिरातला आहे, आमचा देव भारत माता आहे. मग आमची आई जर तिच्या देवाला ताजं फुल देते तर आमच्या देवासाठी तुम्ही आम्हाला न्यायला आलात, नाराज होऊन कसं जावं, सुकलेलं बनून कसं जावं, म्हणून व्यायाम करतोय, बैठका मारतोय, ताजं फूल बनून जायचंय. बघा काय नवले महाराज. वयाच्या तरुणपणामध्ये पोरं फासावरती जातात, अंगावरची कातडी काढली तरी जगदंब जगदंब म्हणतात संभाजी महाराज, डोळ्यामध्ये सळ्या घातल्या तरी जगदंब जगदंब म्हणतात. अरे जगदंब म्हणणारी जीभच तोडून टाकली रे, तरी सुद्धा मन मात्र आतून जगदंब म्हणतं. घूस नाही, हा नाही, नख काढली जातात, मीठ लावलं जातं, तिखट लावलं जातं, पण माझा संभाजी महाराज वाकत नाही, मोडत नाही, खजाना सांगत नाही का हिंदू धर्म सोडत नाही. का? तरुणपणातला त्याग आहे. तरुणपणामध्ये त्याग तरुणपणाच्या संधीचं सोनं आहे. बालपणातले संस्कार बालपणाच्या संधीचं सोनं आहे. म्हातारे झालात, भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. म्हातारपणामध्ये भजन केलं पाहिजे. औट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया, औट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया, औट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया, औट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया. खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया, खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. भज मन नारायण भज मन नारायण भज मन नारायण भज मन नारायण. गोड शब्द आहेत. नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश. सकळाच्या आता पुढेच उपदेश नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा. कळलं महाराज आम्हाला. 10 वाजून 20 मिनिटाकडे काटा गेला, लक्षात आलं आमच्या. छान सांगताय तुम्ही आम्हाला. संधीचं सोनं करायचं, काय काय करायचं कळालं. तुम्ही काय संधीचं सोनं केलं? महाराज म्हटले आम्ही जन्म मिळाल्यावर 1 नंबर कामक्रोधावरती विजय मिळवला. कामक्रोध बंदी खानी तुका म्हणे दिले दोन्ही, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. व आम्ही शरीरावरती विजय मिळवला 1, आम्ही ग्रंथ तयार केले, ग्रंथ तयार करून जगावरती विजय मिळवला. विश्वाची माऊली आईशी तुझी ख्याती. व नवे नवे काळावरती विजय मिळवला. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. नवे नवे देवावरती विजय मिळवला. तुका म्हणे भावे भेने देवे आकारावे. आमच्यामुळं देव आम्ही जन्माला आणला. म्हणजे काय? हो, जन्म मिळाल्यावर भजन करता करता हो संधीचं सोनं केलं आणि देव जिंकला, काळ जिंकला, शरीर जिंकलं, जग जिंकलं आणि जिवंतपणेच म्हणता यायला लागलं अभंगाचं पहिलं चरण. जन्मालो त्याचे 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 जन्मा
सांभाळीले संती तुम्ही सांभाळीले संती तुम्ही सांभाळीले संती तुम्ही सांभाळीले संती आजी फळा आजी फळा आजी फळ झाले तुम्ही सांभाळीले संती तुम्ही सांभाळीले संती तुम्ही सांभाळीले संती तुम्ही सांभाळीले संती ओ जन्म आलो ताते आजी फळ झाले ताते आजी फळ झाले ताते आजी फळ झाले वा जन्मालो त्याची आजी जोरात वाचा जोरात वाचा जन्मालो त्याचे आजी फळ झाली. संतोष महाराजांनी गोड चाल लावली. काय झालं? जन्माचं सोनं झालं. कशा कशाने झालं? काळ जिंकला. काळ हो काळ सोपा असतो महाराज. काळ कुणाला घेतो आणि कुणाला घेऊन जातो. तू मग अशी अजितदादांचं ऐकलं. काळ म्हणतो का उपमुख्यमंत्री आहे की हा आमदार आहे का खासदार आहे याची गरज आहे असा काळ थांबत नाही. काळन विचारी घाट काळन विचारी हाट काळन विचारी आवस काळन विचारी पहाट दिन चार घडी का जीना दुनिया है मुसाफिर खाना राजा महाराजा आए यहाँ कोई रह न पाए पई देर हुआ परवाना दुनिया है मुसाफिर खाना. किती चाली मला तुम्हाला म्हणून दाखवता येतील. कितीतरी दोहे तुम्हाला मला म्हणून दाखवता येतील. मला एवढंच सांगायचं काळ थांबत नाही महाराज. काळ कधीच कोणाचा विचार करत नाही. पण तोच काळ माझ्या ज्ञानोबरायांसाठी थांबला हो. तोच काळ समाधी संजीवन हरिपाठ आजही पद्मासनामध्ये माझे ज्ञानोबाराय आळंदीला साक्ष देतात मी संजीवन आहे. काय कमाल आहे. प्रयाण काळे देवे विमान पाठविले कलीच्या काला माझी अद्भुत वर्तविले मानव देह घेऊन निज धामा गेले निळामणे सकल संता तोषविले. देवाला तुकोबरायांना घेऊन गेला. वाड वेळ झाला उभा पांडुरंग 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 वैभा श्रीरंग बोलावितो वैकुंठा श्रीरंग बोलावितो वैकुंठा श्रीरंग बोलावितो वैकुंठा श्रीरंग बोलावितो वाड वेळ झाला उभा पांडुरंग वाड वेळ झाला उभा पांडुरंग. काही शब्द गोड आहेत महाराज. विश्वाचा मालक देव तुकोबारायांना न्यायला येतो म्हणजे काळ जिंकला. आणि मग म्हणता आलं जन्मालो त्याची आजी फळ झाले साचे. नवे नवे भजन करता करता देवच डोंगरावर आणला बाल. कधी भंडाऱ्यावर गेले ना तर देवाचं मंदिर आहे. ऐका जिथं जिथं साधू आहे तिथं देवाचं मंदिर आहे. हनुमंतराय इथे देव आहे. बघा तुकोबाराय देव डोंगरावर देव डोंगरावर. नामदेवराय वाळवंटात देव वाळवंटात. ज्ञानोबाराय आळंदीला देव आळंदीला. नाथ महाराज पैठणला देव पैठण. जिथं साधू गेला मंदिर तिथं तयार झालं. का जन्मालो त्याचे देवच घरी आणलं. देव जिंकला काळ जिंकला हो कामक्रोध जिंकले ग्रंथ तयार केले. आणि मग म्हणता आलं जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे. महाराज आमचा कशानं होईन जन्म सोन्याचा. आम्ही पावसात बी कीर्तन ठेवलंय
एवढं संकट आलं तरी आम्ही तुमचं कीर्तन ऐकतोय, वर्गणी करतोय, आमचे कांदे खराब व्हायच्या मार्गाने तरी आम्ही सप्ताह करतोय, मग आमचा जन्म नक्की होणार, काय करावं लागेल? तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखिली या. वर्षातून एकदा तरी आपल्या गावातून गाडी लावायची. 40 गाव, कन्नडचा घाट, बीड, गेवराई, संभाजीनगर गेलं की बीड, गेवराई, तुळजापूर, सोलापूर मधून बार्शी मार्गे पंढरपूरला जायचं. विश्वाचा मालक एकदा डोळे भरून बघायचं बरं का, एकदा तरी. लग्न झालेल्या मुलीनं तर नवऱ्यालाच म्हणायचं, लग्न झालं मुलीचं की तिने नवऱ्याला म्हणायचं, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. लोणावळ्याची चिक्की बिक्की मागायची नाही बरं का. मग काय मागायचं? पंढरपूरची वारी मागायची. देवाला पाहून आले की तुका म्हणे जन्माल्याची सार्थक, विठ्ठलाची एक देखील या. एक 16.5 वर्षाची मुलगी होती, कानोपात्रा नावाची, लय सुंदर होती दिसायला. नंदू महाराज इतकी छान दिसायची म्हणे, सुकलेल्या कमळाच्या फुलाला हात लावला तर कमळ उमलायचं, आणि पान जर खाल्लं तर तिच्या गळ्यातून दिसायचं. आपल्या बायकासारखी नाही डांबरी मेन कापडी काळी पांढरी, आपली नाही. पहा ती कवाडाकडे चालली भितडाकडे, असली का एक डोळा एक ना किधर बी देखना, असली नाही. इतकी छान सुकलेलं कमळ हातानं उमलावं. पण दुर्भाग्य असं होतं, तिला आई माहिती होती, बाप माहिती नव्हता. एका वेश्येची मुलगी होती बरं का, तुम्ही ऐकलंय बघा. एका वेश्येची मुलगी भक्ती करून धन्य झाली, कानोपात्रेला देवानं मंदिरात जागा दिली, संत चोखोबा शेजारी आहे नामदेव पायरी, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. हे आमचे जे गीत आहेत ना, हे संप्रदायातून तयार व्हायचे पूर्वी. आपल्या इथं कीर्तन असायचं, हा बघा आजीला लिंक लागली, आता त्यांना कळालं आपण गेलतो पंढरपूरला, ऐक नाही ते चौखोबाच्या शेजारी मेळ लागला त्यांना. आत्ताशी इकडं बघा, इकडं बघा, इकडं बघा. जुन्या काळात आहे ना, आमचे कीर्तनकार कीर्तनात अभंग सांगायचे, आणि कवितेला माणसाला हृदय असायचं, कविता तयार व्हायची. लेकुराची हित वाहे माऊलीचे चित्त, ऐशी कळवळ्याची जाती, करी लाभावीन प्रीती, मातेची आचित्ती, अशा अभंग ऐकायचा मास्तर. आणि मास्तरच्या हृदयात भाव तयार व्हायचा, आई ग थोर तुझे उपकार, 9 महिन्यांनी 9 दिवसांनी केले कृतार्थ, जन्म देऊनी देऊनी थोर मला संस्कार, आई ग थोर तुझे उपकार. म्हणजे अभंग ऐकून तयार व्हायचं. इथं अभंग यायचा, बाप करी जोडी लेकुराची ओढी, आपुली कुरवंडी वाळवणी. आणि मग मास्तर म्हणायचा, त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती थिगळ जोडलेली, उभ्या आयुष्याला त्याने कशी कातर लावलेली. मला कसस होत या कुणी बाबा म्हणताना, उरी हुंद का दाटतोया गोष्ट बापाची सांगताना. माझ्या डोळ्यातली आसव कुणी मायेन पुसताना, उरी हुंद का दाटतोया गोष्ट बापाची सांगताना. उरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. उरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. जिजू जिजू संसाराचा काळा हाकला, वटामंदी हसू जरी कना वाकला. घडी भर तू थांब जरा ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर, उमगाया बापर, उमगाया बापर. इथं तयार व्हायचे. आता अशा कविता आणि गीत राहिलेच नाही. भंगार आले, भंगार कोणी आणलेत काय म्हणते. माझ्या पोराला एक दिवस मी नंदू महाराज सहज विचारलं, तुला काही कविता वगैरे शिकवतात का रे मास्तर? म्हटलं हो,
लगेच त्यांनी सुरू केलं जाणी जाणी येस पप्पा एडी म्हणलं गप 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 अरे मराठी मन मराठी आपण मराठी माणसं आहेत. मग पोरग मराठी कविता म्हटलं ते पण आताच्या काळातली. पप्पा सांगा कोणाचे पप्पा माझ्या मम्मीचे मम्मी सांगा कोणाची मम्मी माझ्या पप्पाची. एवढं म्हणल्यावर मला दम नाही निघाला. मी 12 गावचा पाणी पिणारा महाराज. मी खालून कोरस केला लेकर कोण्या भूताचे. अरे काय कविता आहेत का असला ऐकू नका चांगला ऐका बरं का. फिरत्या चाका वरती देसी हे ऐका आकाशी झेप घेरे पाखरा. एक अल्बमच आहे माझा युट्यूबला टाका सगळे ऐकायला मिळतील तुम्हाला. चला मी का सांगतो हे का गातो का म्हणतो. जुन्या काळात तयार असायचं. एक कानोपात्रा नावाची पोरगी कीर्तन ऐकत होते. कीर्तनात कीर्तनकार सांगत होता की देवा एवढं सुंदर कोणी नाही. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवोनिया. तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडी निरंतर हेची ध्यान. गोड आहे आमचा देव. कसा आहे देव राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपरिया रवी शशी कळा रवी शशी कळा रवी 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 शशी कळा लोपलिया रवी शशी कळा रवी शशी कळा लोपलिया काय गोड गायन आहे वा. लोपलिया वा वा गायन. लोपलिया लोपलिया रवी शशी कळा रवी शशी कळा लोपलिया वा वा. लोपलिया 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 रवी शशी कळा राजस कुमार मदनाचा इतका सुंदर आहे देव राजस कुमार. सुंदर ते ध्यान रूप सावळे सुकुमार पंढरीचा निळा. अशी एवढी प्रमाण पोरीनं ऐकली त्या कानोपात्रीला गर्व झालता. माझ्या एवढी सुंदर कुणी नाही. देवाला पाहायला गेली तर देव काळा दिसला तिला म्हणून ती कीर्तनात आली. नामदेवरायला ज्ञानोबरायांना विचारलं माऊली मला तर देव काळा दिसला. तुला गोरा पाहिजे असेल ना तर पायात घुंगर बांध गळ्यात विना घे हातामध्ये चिपल्या घे. नुसता देवच नाही गोरा दिसायचा सगळं जगच गोरं दिसल. भजनाचा परिणाम असतो बरं का हा. भजन करता करता विठ्ठल 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 म्हणता हरले पाप काम क्रोधे केले घररिते तुका म्हणे देहवरिला विठ्ठले. भजन करता करता देव नटला नाना परी भरोणी उरला चराचरी. याला जन्म सोन्याचा कर्ण म्हणतात.
असं भजन करता करता गायनाचे उडे आपोलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने टाळी वाजून हातामध्ये चिपळ्या घेऊन पायामध्ये घुंगर बांधून मुलगी नाचायला लागली. नाव तिचं कानोपात्रा. तिच्यावरती एका राजाची नजर पडली. राजानं आदेश काढला हिला पकडून आणा. वाऱ्यासारखी बातमी कानावर आली. देवाच्या पायावरती पूर्ण मस्तक ठेवलं. ऐका ओ पिंपळवाड निकुंभ घेऊन जा घरी. 1 वर्ष ध्यानात ठेवा. मस्तक पायावरती ठेवलं देवाच्या आणि पकडणारी येताना पाहून आपला प्राणच देवाला देऊन टाकला. लोटण्याचा प्रयत्न केला तर प्रेतच खाली पडलं. कोणाची मुलगी आहे? एका वेश्येची मुलगी आहे. एक ब्राह्मण म्हटले मंदिरात जाळा, एक म्हटले स्मशानाच्या बाहेर जाळा, एक जण म्हटले वाळवंटात जाळा. असं काहीच करू नका म्हटले. देवाच्या पायावर पूर्ण जीव दिलाय. एक रात्रभर प्रेत मंदिरात ठेवा. शेजारी आपण झोपू आणि देव जे सांगेल ते करू. रात्री 1 वाजता एका ब्राह्मणाच्या स्वप्नामध्ये पांडुरंग गेले. सांगितलं देव बाप्पा या मुलीला वाळवंटात नाही माझ्या मंदिरात जाळा. उजव्या हाताला माती झाली. जिथं माती झाली तिथे एक झाड उगवलं. 750 वर्षापासून ते झाड पंढरीच्या पांडुरंगाच्या मंदिरात बांधून ठेवलेलं आहे. तुम्ही कोणीही दर्शनाला गेलात तर तुमचं पहिलं कपाळ कानोपात्रेच्या झाडाचं दर्शन घेतं. त्या कानोपात्रेनं म्हणावं जन्मा आलो त्याचे जन्मा आलो हा हा जन्मा आलो त्याचे आधी फळ झाले साचे झाले साचे आजी फळ झाले साचे आजी फळ झाले साचे फळ झाले साचे जन्म आलो त्याचे जन्म आलो त्याचे जन्म आलो त्याचे जन्म आलो जन्म आलो त्याचे जन्म आलो त्याचे जन्म आलो त्याचे जन्म आलो त्याचे आजी पण झाले साचे आजी पण झाले साचे आजी पण झाले साचे आजी पण झाले आजी पण झाले साचे आजी पण झाले साचे आजी पण झाले साचे आजी पण झाले साचे तुम्ही सांभाळिले सती 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 तुम्ही सांभाळिले ढोबार रखुमाये विठोबार रखुमाये विठोबार रखुमाये विठोबार रखुमार रखुमाये 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 विठोबार 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 रखुमाये रखुमाये एक चरण शिकवलं मी तुम्हाला. जन्मालो त्याची सगळ्या शॉर्टकट मध्ये कथा सांगितल्या. काय काय करायचं, संधी कशी करायची, कानोपात्रेची काय, रामाची काय, सगळ्या कथा घरी घेऊन जा. जाता जाता आपण जो सप्ताह केला सगळ्यांना प्रार्थना आहे संत संगतीमध्ये आलं की मग जन्माचं सोनं होतं बरं का. संत विचारात यावं लागतं. तुम्ही सांभाळलेली संती संत विचारात. भगवान बाबांचा फोटो आहे इथं.
माझ्या गळ्यामध्ये भगवान बाबांची माळ आहे बरं का. माझ्या आजोबांनी मला बालपणात ही भगवान बाबांच्या हाताने माळ घातली बरं माझ्या गळ्यात. हो, बाबांची खूप कृपा. आमच्या भागात मराठवाड्यात आमच्या सगळ्यात जास्त कृपा भगवान बाबांची. पशु हत्या बंद केली, बोकड हत्या बंद केली. गावागावात जाऊन नुसती वंजारी समाजाची नाही, सगळ्या समाजाला घडवलं महाराज. बैसोनी पाण्यावरी वाचिली ज्ञानेश्वरी, नारायणाचे कैवारी झाली कीर्ती चराचरी. आरती भगवान बाबा चिदानंदाचा गाभा, वैराग्य मूर्तिमंत दिशे शांतीची शोभा. आरती भगवान बाबा तुळशी उगवल्या, रक्त सांडिले जेथ धावोनी आले देव, दिले अभय तेथ. आरती भगवान बाबा चिदानंदाचा गाभा, वैराग्य मूर्तिमंत दिशे शांतीची शोभा. आरती भगवान बाबा. भगवान बाबांनी काय केलं? हो, सगळ्या समाजाला घडवलं महाराज. संत विचारात जे आले, दगड माती धोंडे, ज्याला काही येत नाही. आमच्या गावात एक माणूस आंधळा आहे, आंधळा, दोन्ही डोळ्याने आंधळा आहे, पण बाबांची इतकी सेवा केली महाराज त्यानं. धोंडराई गाव आहे माझं, गेवराई तालुक्यात. भगवान बाबांची सेवा केली तर जाता जाता बाबांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला तर त्यांनी सांगितलं की इथं पाणी लागल. इतकं मरणाचं पाणी लागतं बोरला महाराज. रोज माणसं त्याला मोटरसायकलवर घेऊन जातात, 1000 रुपये त्याच्या खिशात देतात. बघा ना, 30,000 रुपये महिन्याला कमी तो माणूस बसल्या बसल्या. कोणी कृपा केली? तुम्ही सांभाळिले संती. अहो, भिंत संगतीत आली माऊलीच्या भिंत. कमी भिताड आहेत का तुमच्या गावात इथं पिंपळवाडमध्ये? एखाद्या बाईने तुम्हाला भिंतीला असं हळद कुंकू वाहताना पाहिलं का तुम्ही? नाही. आळंदीला भिंतीला हळद कुंकू वाहतात, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण. कोणाला? भिंतीला. का चालविली जड भिंती, हरली चांग याची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. अहो, रेडा संगतीत आला. रेडा म्हणजे हल्या, जगातला सगळ्यात निर्बुद्ध प्राणी, पण आळे फाट्याला त्या रेड्याची समाधी. हो, 1 लाखाचा सप्ताह महाराज त्या रेड्याचा. का? रेड्या मुखी वेद बोलविला, गर्वद्विजांचा हरविला, शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा. रेडा भिंत संगतीत आली. आता हे तुमचं मंदिर आहे, खांबानं उभं राहिलं, स्लॅबचे खांब उभे राहिले, दगडाचे खांब उभे राहिले. आता मंदिर नसतं तर कीर्तन करता आलं नसतं आपल्याला. मग आपलं कीर्तन झालं की नाही? मंदिरामुळं झालं. मंदिर कशानं उभं राहिलं? खांबानं. नेवासा नावाचं गाव एक नगर जिल्ह्यात, त्या नेवाशाला खांबाचंच मंदिर आहे महाराज. खांबाचं मंदिर काय? ज्ञानेश्वर महाराज त्या खांबाला आपली पाठ लावून ज्ञानेश्वरी सांगायला बसले. पाठीचा स्पर्श झाला दगडाला तर दगडाचं मंदिर, दगडाची वारी झाली महाराज. तसं आपण संत विचारात या, ज्ञानेश्वरीच्या विचारात या, गाथ्याच्या विचारात या, रामाच्या विचारात या, नंदू महाराजांच्या विचारात या. संत विचारात आलं की कल्याण होतं महाराज. संत विचाराने. हे कोणत्या बाबाबाच्या नादी लागू नका. लोक फशीत असतात. हा, लोक तुम्हाला फशीत येतं आणि तुमचेच पैसे घेऊन ते जेलमध्ये जाते. ज्ञानेश्वरीच्या नादी लागायचं. ज्ञानेश्वरीच्या, गाथ्याच्या, हरिपाठाच्या. हे संत, हे तर ज्ञानेश्वरी मांडलेली. इथं आपल्या आजानी लिहिलेलं नाही मांडलं, इथं आपल्या पंजाचं नाही, इथं ज्ञानोबारांचा फोटो आहे. ज्ञानेश्वरी वाचायची, 5 ओव्या आपल्या पोरांकडून पाठ करून घ्यायच्या. तो ती संतांची संगत आहे. ज्ञान होया ज्ञानासी, ऐसावर त्या टिकेसी, ज्ञान होय मुढा अति मूर्ख त्या दगडा. अहो, ज्याला लिहिता वाचता येत नाही त्यांनी सुद्धा रोज ओव्या वाचल्या का तरी ज्ञानी होतो महाराज. कीर्तनकार होतो, नंदू महाराजासारखा वादक होतो, या बाळासारखा वादक होतो. संत विचारात आलं की संत सोनं करता. तुम्ही सांभाळिले संती, भय निरसली खंती. काय करता? जन्मालो त्याचे, आजी फळ झाले साचे. मला तर